महाराष्ट्र देशाला पोचतोय तरी महाराष्ट्राला मदत नाही। महाराष्ट्र हे केवळ भारतातील नुसते एक राज्य नसून ते देशाचं आर्थिक इंजिन आहे। मुंबई या देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या शहरापासून ते विदर्भातील कापूस आणि मराठवाड्यातील धान्यापर्यंत महाराष्ट्राचा वाटा भारताच्या विकासामध्ये सिंहाचा आहे। मात्र गेल्या काही वर्षात राजकीय आणि आर्थिक वर्तुळात एक मोठी चर्चा सातत्यानं चर्चिली जाते, ती म्हणजे महाराष्ट्र देशाला तारतोय पण महाराष्ट्राला हवी तशी मदत मिळत नाहीये। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र देशाला तारतोय पण महाराष्ट्राला हवी तशी मदत मिळत नाही, ही भावना फक्त राजकीयच नाही तर ती आकडेवारीवर आधारित एक वस्तुस्थिती आहे असं आपल्याला दिसतंय। मंडळी, देशाच्या तिजोरीत महाराष्ट्राच्या सिंहाचा वाटा आहे। भारताच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास 14 ते 15% इतका आहे। जेव्हा आपण डायरेक्ट टॅक्सचा विचार करतो तेव्हा चित्र अधिक क्लिअर होतं की भारताला मिळणाऱ्या एकूण प्राप्ती कर आणि कॉर्पोरेट करांपैकी जवळपास 30 ते 35% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं जगभरातील मोठ्या कंपन्यांची मुख्यालय इथं आहेत, ज्यामुळे केंद्राच्या तिजोरीत अब्जावधी रुपये जमा होतात। वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजे GSTच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे। दर महिन्याला जमा होणाऱ्या GST मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा इतर राज्यांच्या तुलनेत कित्येक पटीनं जास्त आहे। याचा अर्थ असा आहे की देशाचा गाडा हाकण्यासाठी लागणारा पैसा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून जातो। संरक्षण क्षेत्र असो, रेल्वेचा विस्तार असो किंवा इतर राज्यांमधील कल्याणकारी योजना, या सर्वांसाठी लागणाऱ्या निधीमध्ये महाराष्ट्राच्या करदात्यांचा मोठा वाटा असतो। पण जेव्हा हाच पैसा राज्यांना परत देण्याची वेळ येते तेव्हा महाराष्ट्राच्या वाट्याला काय येतं, हा कळीचा मुद्दा आहे। निधी वाटपातील विषमता आणि केंद्राकडून राज्यांना मिळणारा निधीचं वाटप हे वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केलं जातं। लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि राज्याची आर्थिक स्थिती यावर हे वाटप अवलंबून असतं। मात्र यात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर अन्याय होत असल्याची भावना बळावली आहे। महाराष्ट्रानं आपली लोकसंख्या नियंत्रित केली, उद्योगधंदे वाढवले आणि प्रशासन कार्यक्षम ठेवलं, पण याचं फळ मिळण्याऐवजी राज्याला मिळणारा परतावा कमी होत चाललाय। एका अहवालानुसार महाराष्ट्र केंद्र सरकारला 1 रुपया कर स्वरूपात देतो तेव्हा त्या बदल्यात राज्याला 7 ते 8 पैसे परत मिळतात। याउलट उत्तर भारतातील काही राज्यांना त्यांनी दिलेल्या 1 रुपयाच्या बदल्यात 2 ते 3 रुपये परत मिळतात। विकासाच्या नावाखाली मागास राज्यांना मदत करणं हे संघराज्य पद्धतीत आवश्यक असलं तरी ज्या राज्यामुळे देश चालतोय त्या राज्याच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। पायाभूत सुविधांनी रखडलेले प्रकल्प महाराष्ट्राला आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी आणि उद्योगांसाठी सातत्यानं पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागतो। मुंबईतील मेट्रो प्रकल्प असो, कोस्टल रोड असो किंवा राज्यातील रेल्वे मार्गांचं जाळं, या सर्वांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते। अनेकदा केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचा हिस्सा मोठा असतो पण केंद्राकडून मिळणारा निधी वेळेवर मिळतच नाही। नैसर्गिक आपत्तींच्या वेळीही महाराष्ट्राला मिळणारी मदत ही इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचं दिसून आलंय। चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा संकटांच्या वेळी महाराष्ट्रानं केंद्राकडे हजारो कोटींची मागणी केली आहे, पण प्रत्यक्षात मिळालेली मदत ही केवळ टक्क्यांमध्ये होती। दुसरीकडे राज्याच्या हक्काचे प्रकल्प शेजारील राज्यात पळवले जात असल्याचा आरोपही सातत्यानं होतोय। वेदांता, फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जाण्यामागं केंद्राचा हस्तक्षेप किंवा राज्याला मिळालेली दुय्यम वागणूक कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। जर महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले तर त्याचा परिणाम केवळ राज्यावर नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल, हे विसरून चालणार नाही। महाराष्ट्र आणि केंद्र यांच्यातील या संघर्ष केवळ आर्थिक नसून तर राजकीय आणि अस्मितेचाही बनलाय। महाराष्ट्रातील नेत्यांचं म्हणणं आहे की दिल्लीच्या तख्ताला नेहमीच महाराष्ट्राने सावरलंय, पण दिल्लीनं महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा दिली आहे। राज्याच्या हक्काचा GST परतावा मिळवण्यासाठी सुद्धा राज्याला केंद्राकडे वारंवार विनवणी करावी लागते, ही खेदाची बाब आहे। जेव्हा महाराष्ट्र संकटात असतो तेव्हा शेतकरी आत्महत्या करतो, येथील तरुण रोजगारासाठी वणवण भटकतो, तेव्हा केंद्रानं मोठ्या भावाची भूमिका बजावणं अपेक्षित असतं। पण अनेकदा राजकीय मतभेदांमुळे राज्याची कोंडी केली जाते। महाराष्ट्राची प्रगती रोखणं म्हणजे भारताची प्रगती रोखण्यासारखं आहे। जर मुंबई आणि महाराष्ट्र थबकला तर भारताचा विकास जर आपोआप खाली येईल। महाराष्ट्र हा देशाचा कणा आहे आणि हा कणा मजबूत राहणं देशाच्या हिताचं आहे। राज्यानं देशाला नेहमीच भरभरून दिले, मग ते विचार असो, संस्कृती असो किंवा महसूल। आज महाराष्ट्राला सवलती नकोय तर केवळ आपल्या हक्काचा वाटा हवाय। केंद्रानं महाराष्ट्राकडे केवळ कमावणारं राज्य म्हणून न बघता देशाचा विकास पुरुष म्हणून बघायला हवंय। महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, शेती आणि उद्योगांना जर योग्य वेळी मदत मिळाली तरच हा महाराष्ट्र भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवेल। आता वेळ आली आहे की केंद्रानं महाराष्ट्राच्या या योगदानाचा सन्मान करावा आणि राज्याला त्याच्या हक्काची मदत देऊन देशाच्या विकासाची गती कायम राखावी। तुम्हाला काय वाटतंय, कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।